म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही बोलायला गाडीसाठी. मला कशी वाटली गाडी आणि काय वाटली म्हणजे तुम्हाला? पॉवर ट्रॉनिकचा एसी तुम्हाला दाखवायचा होता, स्पॉकेट एमटीचा लावलाय, एमटीचा बिटवीन 170 60 R17. मला मार्कच आवडतो म्हणून आपण 93 टाकलाय. आपल्या 55 ते 60चा ॲव्हरेज दिला. म्हणजे अरे गणपती बाप्पा मोरया, जागा नाही कबूतर. मुंबईमध्ये कबूतरला दाणा टाकायला बॅन केलाय भाऊ, तरी हे लोक दाणे टाकतात काय माहिती. आपण इकडे करू, इकडे ब्लॉग बनवू मस्त. 20 रुपयाची नोट भेटली मला भाई, मला 20 रुपयाची नोट भेटली भाई. तो स्कैम है भाई, चिल्ड्रंस बैंक ऑफ इंडिया है क्या यार. मेरे को लगा 20 रुपये का नोट मिला तो चिल्ड्रंस बैंक ऑफ इंडिया का नोट निकला. नमस्कार मित्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे SR93 ब्लॉग्समध्ये. म्हणजे आजचा ब्लॉग असा आहे की म्हणजे गाडीमध्ये काय काय मॉडिफिकेशन केले आहेत आणि गाडीमध्ये किती खर्च झाला आहे ते तुम्हाला दाखवतोय. म्हणजे भरपूर लोक मला विचारतात की हे सगळं सामान वगैरे तू कुठून मागवलंस आणि तू कुठून लावलंस, तेच सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी एक ब्लॉग शूट करतोय मी. म्हणजे आता आलो मी पवई तलावला. पवई तलाव हे म्हणजे आपला लास्ट स्पॉट आहे पवई तलावचा. तिकडे मी आलो आहे. गाडी अशी आपली उभी आहे, म्हणजे हेल्मेट वगैरे मी ठेवलं आहे. हेल्मेट, इंटरकॉम वगैरे ते 2 आहेत. ते म्हणजे आपली गाडी बघतायत जरा कोणती गाडी आहे काय, म्हणजे आय डी वगैरे चेक करतायत. म्हणजे गाडी आपला म्हणजे एकदम ब्लॅक, थोडा अंधार. आपण सुरुवात करूया म्हणजे एकदम समोरपासून स्टार्ट करतो मी. समोर म्हणजे मी लावलं आहे पहिला स्टिकरिंग केली आहे आणि DJIचा माउंट लावला आहे. ह्याच्यावर कॅमेरा माउंट करतो. रिल्स मी बघता माझे ते. हा स्टिकर लावला आहे जी शिवाय नमस्कुचम, यमाहा लूप 93 इंडियाचा फ्लॅग लावला आहे मी. SR93 ब्लॉगचा स्टिकर, वेड स्वामींचा आपल्या. आणि मग माउंट लावला आहे मी कॅमेऱ्यासाठी, म्हणजे तो कॅमेरा या साईडने शूट घ्यायसाठी तो माउंट. त्याला म्हणजे हे लागत नव्हतं, हे भरपूर बारीक दांडा आहे ह्याला, पुन्हा मला एमसील लावून लावावं लागलं. मग ते एकदम फिट बसला, माझा तर निघतच नाही. आणि या साईडने बघायला गेलं तर आपण म्हणजे मी फक्त लावला आहे म्हणजे चार्जर लावला आहे, पॉवर ट्रॉनिक्सचा लावला आहे. तो 750 रुपये त्याची किंमत आहे. कनेक्शन वगैरे मीच केलं त्याच्याबरोबर. त्याची एक गोष्ट चांगली आहे की त्याच्यासोबत फ्यूज येतो. फ्यूज 10 नंबरचा तो फ्यूज असतो. म्हणजे काय अगर इन फ्युचर अगर म्हणजे बॅटरीमध्ये काय इश्यू आला या वायरिंगमध्ये काय इश्यू आला तर शॉर्ट झाला तर फ्यूज शॉर्ट होतो, आपल्या फोनपर्यंत येत नाही. आणि हा माउंट मी लावला आहे 350 रुपयाचा. म्हणजे हा ऑटोवाला आहे, ऑटोवाला आहे. म्हणजे असं आपण अगर आता हा थोडं लूज झालं आहे, गाठ धुतली म्हणून फोन ठेवलं की आपोआप लॉक होतो, म्हणजे आपल्याला ते शिरवायची गरज नाही. आणि पॉवर ट्रॉनिक्सचा तर ECU आहे आपला याच्यामध्ये आतमध्ये आहे. पॉवर ट्रॉनिक्सचा ECU आहे आणि रेसिंग डायनॅमिक्सने ते करून घेतलं आहे, मॅपिंग करून घेतली ECUची. LSCचा आपल्याकडे पहिला हेल्मेट होता LS2चा, तर म्हणून ते स्टिकर आहेत. बाकी स्टिकर तर गाडीमध्ये आहेत आपल्या. बाकी हे मी बनवून घेतलं आहे. आधी मी बॉडी इंडिकेटर हा इकडे लावलेला, पण हा काही यूज नाही म्हणून ह्याला काढून म्हणजे ह्याचे फक्त DRS होतं म्हणून मी इकडे लावला. तो बंद झाला पाण्यामुळे, म्हणून मी कंपनीचे इंडिकेटर परत फिटिंग करून घेतलं आहे. आणि हे विंग्स मी माझ्या हाताने बनवले आहेत, फायबरचे आहेत हे. यावर कार्बन फायबर मी रॅप करून घेतला आहे. आणि हे वाले विंग्स म्हणजे हे आपलं मागे टेल टाईड असते ना, ते साईडला असते ते मड जे माती उडत नाही, त्याचे 2 मी कट केले, दोन्ही साईडला लावून टाकले. आणि मागच्या पोर्शनला बघायला गेलं तर म्हणजे ही गाडी म्हणजे पूर्ण सिल्वर असते खालून, मी पूर्ण ब्लॅक करून टाकली, मॅट ब्लॅक केली मी कलर पूर्ण. म्हणजे पूर्ण गाडी अशी कशी एकदम पूर्ण ब्लॅक वाटते. खालून पण ब्लॅक केलं, ते जो पाय ठेवायचा फुटरेस्ट पण एकदम सिल्वर होते. हे बघा तुम्हाला हलका हलका दिसणार सिल्वर आहेत, बट मी पूर्ण ब्लॅक करून टाकलं आहे त्याला. हा मी नंबर प्लेट होल्डर मागवलेला मिशोवरून, म्हणजे 200 रुपयाचा होता, जास्त महाग पण नाही. आणि हे मी 300 रुपयाचे म्हणजे 3 लावले. म्हणजे माझे पकडा ना 600 रुपये, 600 नाही 900 रुपये गेले. म्हणजे 900 रुपयाचा इंडिकेटर आहे. आणि हे माझ्याकडे ना FZचा माझ्याकडे ते होतं बॅकलाईट, तर मी काय ना काय म्हणजे थोडं झोल करून मी ते पण या गाडीमध्ये लावून टाकलं. आणि टेल टाईड म्हणजे माझी तुटली होती ही, एक टेम्पोवाल्याने मला ठोकलेलं, ती पण मी चेंज केली. माझ्या एका व्हिडिओमध्ये बघा टेल टाईड तुटलेली आहे माझी, ते पण मी चेंज केली आहे. आणि हे लावलं आहे पिलियन फुटरेस्ट लावलं आहे मी. मग दोन्ही साईडला होते, एक साईडचा नट निघाला आणि ते पडलं, कधी पडलं माहीतच नाही मला. एक साईडचा राहिलं, हे पण आता थोडं लूज झालं आहे, याला पण टाईट करायला लागलं तर हे पण पडून जाईल माझं. आणि खाली मी लावल्या अंडरबॅली लावले खाली म्हणजे ही V2ची आहे, म्हणजे पण मी मागवलेली ती नवीनवाली केरलावाली, ते नवीन येते ना V4ची अंडरबॅली, त्याच्या बदली मला ही V2ची आली. आता काय म्हणजे आता मी इंस्टावरून मागवली तर त्याला मेसेज केला तर त्याचा काय रिप्लायच नाही त्या माणसाचा. आणि आपला BMCचा रिफिल्टर याच्या आतमध्ये आहे, तो कधी अगर जर मी उघडला तर तुम्हाला काढून दाखवतो. बाकी आपले नॉर्मल स्टिकरिंग्स आहेत, माझी इंस्टाची ID आहे, फास्ट टच फोक आहे. आणि DJIचा आपला जो कॅमेऱ्यासोबत स्टिकर भेटतो तो, आणि माझ्या बायकोचं नाव, तर बायकोचं नाव लिहिलं आहे मी. या साईडला पण सेम विंग्स आहेत. आणि म्हणजे
एकदम पूर्ण गाडी म्हणजे अशी मी अशी मॉड केल्याने म्हणजे जास्त ओव्हर पण नाही केली आणि एवढं पण नाही, म्हणजे जास्त जास्त माझा खर्च किती आला याच्यामध्ये. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट, मागचा पण टायर मिशलिनचा आणि पुढचा पण मिशलिनचा आहे. पुढचा मिशलिन रोड 6 आहे आणि हा सेकंड हँड टायर नाही, हा माझा ओरिजिनल टायर आहे. माझ्याकडे बिल सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला अगर वाटत असेल की टायर सेकंड हँड लावला आहे म्हणजे ते असतं ना ट्रेडिंग करून लावतात, तो टायर नाही. माझ्याकडेचा बिल सुद्धा याची माझ्याकडेची वॉरंटी सुद्धा अजूनपर्यंत बाकी आहे. त्याच्यामध्ये मी ते N160 जी माझी हेडलाईट पण लावायचं ट्राय केलेलं, बट त्याचे ते मागचं ते जास्त होतं म्हणून त्याच्यामध्ये बसली सुद्धा नाही ती. म्हणजे ती बसली नाही, म्हणजे ती थोडं तिथं त्याची थोडी बॉडी थोडी मोठी आहे म्हणून ती त्याच्या आतमध्ये फिट नाही झाली. आणि बाकीचं आपलं मस्त म्हणजे टायरचा एक सेक्शन मोठा केला आहे म्हणजे समोरमध्ये मला आपल्या R15 लागतो किती 100 म्हणजे 100 लागतो. मी 110 टाकला, 110 120 टाकला आहे मी. आणि मागच्यामध्ये 150 टाकला आहे मी, 180 सुद्धा 190 सुद्धा टाकलेला मागच्यामध्ये. बट तो एकदम जास्त ब्रॉड आणि त्याच्याने ॲव्हरेज जास्तच पडलं, म्हणजे मला किती 35चा ॲव्हरेज भेटायला. आता या कॉम्बिनेशनमध्ये मला ना हायवेला आता मी शिर्डीला जाऊन आलो ना, तर या बाईकने मला कमीत कमी ना 55 ते 60चा ॲव्हरेज दिला. म्हणजे एकदा टाकी फुल केली मी शिर्डीत जाऊन परत आलो. म्हणजे तुम्ही पकडा ना 11 जरी टाकी आहे म्हणजे 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये मी शिर्डीला जाऊन परत आलो. आणि आणि ही लाईट पण सुद्धा मी लावली आहे. ही लाईट म्हणजे मी लावली म्हणजे रात्रीचं जेव्हा अगर इकडे कॅमेरा ठेवून अगर तर मी समोरच्या व्हिडिओमध्ये ते रील शूट केली तर या लाईटीने म्हणजे एकदम असं अंधार नाही येत आपल्या फेसवर, म्हणजे मस्त वाटतं. आणि खाली पण म्हणजे 1-2 ब्लू लाईट माझ्याकडे होते, ते बघा तुम्हाला दिसत असेल. ते ब्लू लाईट पण खाली लावल्या. तर मला ग्लव्स घ्यायचा आहे. ग्लव्स हा फाटला आहे, म्हणजे एकदम मध्ये पडलेलो ना मी तेव्हा ग्लव्स फाटला. म्हणजे ग्लव्स आहे पण माझा हात वाचलेला तेव्हा पण. बाकी थोडं इकडे इकडे लागलेलं मला, बाकी हा थोडा फाटून गेला ग्लव्स. बाकी काय ना म्हणजे आपली रॅपटर मस्त दिसते एकदम. तो माझी फुल ब्लॅक मॅट. म्हणजे सगळे मला विचारतात तुझं मग कुठे थांबलो ना, R15चा मी लोगो काढून R3चा लावला आहे. बट तो पण छानच वाटतो. म्हणजे लोकांना असं वाटतं की भाई R3. आणि हा ही जो विंगलेट आहे ना, ही वाली विंगलेट R15ची आहे, V4ची. आणि ही डॉमिनारची आहे. डॉमिनारची विंगलेट पण बघा मेल्याकडे स्क्रू केलं आहे. कसं थोडं हे ना असं थोडं असं पूर्ण असं शेप वाटतो. म्हणजे अगर आपण समोरून असं बघितलं ना तर मस्त म्हणजे एकदम छान वाटते गाडी. आणि 93 बघून म्हणजे 46 लावतात बाकीचे लोक, पण मला 90 म्हणजे पण मला मार्कच आवडतो म्हणून आपण 93 टाकलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर पण SR 93 ब्लॉग्स आहेत. आणि इकडे माझा ना स्पायडरमॅन होता, तो कोणीतरी लहान पोरांनी काढला वाटतं. छोटा स्पायडरमॅन होता तो, म्हणजे एवढा असं बसलेला स्पायडरमॅन होता. तर माझ्या लहान ते साईड इंडिकेटर बघा, तुम्हाला सांगितलं ना मी की पहिला इकडे लावलेले मी, बट ते म्हणजे यूज नव्हते. समोरच्याला माहितीच नाही पडायचं की मला लेफ्ट किंवा राईट मारायचं आहे, म्हणून मी आता कंपनीचे इंडिकेटर लावले. आणि मी ह्याच्यामध्ये फ्लॅचर सुद्धा लावला आहे मॉक्सीचा. तर बघा मॉक्सी आई फ्लॅचर, हा मॉक्सीचा फ्लॅचर लावला आहे मी, म्हणजे गाडी फ्लॅश करते. तर बघा फ्लॅशर लावले मॉक्सीचा, म्हणजे मागून दाखवतो मग तुम्हाला, मागून तुम्हाला कळेल. हे बघा मॉक्सीचा फ्लॅशर लावला आहे. गाडी एकदम छान वाटते, म्हणजे लायटिंग प्लस इंडिकेटर प्लस टेल लाईट हे दोन पण चालू होते. आता वाटतं पाणी गाडी धुतली ना मी म्हणून पाणी जाऊन काहीतरी वायर वगैरे लूज झाले म्हणून ते दोन बंद होते. आतापर्यंत चालू होते. टायर बघा किती ब्रॉड आहे, म्हणजे हा म्हणजे हे बघा मिशलिन 170/60 R17 मिशलिनचा टायर आहे हा. आणि हा पुढचा पण रोड आहे. बाकी गाडी लय भारी आहे एकदम, म्हणजे एकदम गाडी जे पळते ना ही, मी ना लास्ट टू लास्ट ना 135 to 140 घेऊन गेलो, बट एकदम स्टेबल. म्हणजे मागे माझी बायको बसली होती, तिला पण असं म्हणजे तिला पण अशी भीती नाही वाटली की गाडी हलते आहे, गाडी पडणार, आम्ही पडणार. गाडी भाई एकदम स्टेबल होती. आता मी नाशिकवरून आलो, 3 तासामध्ये मुंबईला आलो मी नाशिकवरून. लई भारी गाडी आहे. म्हणजे मी एवढ्या गाड्या चालवल्या, मी NS चालवली, मी RS चालवली, मी N250 चालवली, N160 चालवली, बट मला हीच गाडी आवडली पाहिजे. आणि मी सगळ्यात इम्पॉर्टंट मी स्पॉकेट MTचा लावला आहे, MTचा मागचा स्पॉकेट, म्हणजे R15चा स्पॉकेट टाकला MTचा, म्हणजे याच्याने माझा पिकअप वाढला. जो पिकअप येतो म्हणजे गाडी पिकअप घेते ना माझी, तो पिकअप पण वाढला माझा याच्याने. पण टॉप एंड थोडा कमी झाला, त्यामुळे मला 135-140 गेली माझी. आता अगर स्पॉकेट माझा R15चा असता ना तर मग माझा टॉप एंड अजून माझा वाढला असता. सीट पण मी मागची म्हणजे करून घेतली थोडीशी, त्याच्यात मग जेल सीट टाकली आहे, बट समोरची माझी ठेवली का मग ह्याचा शेप बिघडला असता. तो मला बोलला की शेप बिघड जाएगा करके इसका. बाकी आपली गाडी अशीच छान दिसते, भरपूर छान वाटते. असं
आणि आता अजून ब्लॉग येतील या चॅनलवरच. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. अगर इन्स्टाला अगर फॉलो नाही केला असेल तर तुम्हाला आता इन्स्टाची आय डी खाली येत असेल त्याला पहिला आधी जाऊन पहिला फॉलो करा. अगर मी विसरलो इन्स्टा आय डी टाकायला तर इन्स्टा आय डी बघून घ्या आणि आत्ताच जाऊन पहिला फॉलो करा. आणि त्यावर भरपूर सारे म्हणजे रील्स येतात इन्स्टावर. बाकी पॉवरट्रॉनिकचा इश्यू तुम्हाला दाखवायचा होता बट आता ते या सीटच्या खाली टाकलं आहे मी. त्यासाठी माझ्याकडे नाही आले की नाही. नेक्स्ट टाइम कधी खोलेल ना मी तेव्हा तुम्हाला तो इश्यू दाखवतो. इश्यू मी पॉवरट्रॉनिकचा दाखवलेला आणि अगोदर माझ्याकडे फोटो असेल तो मी तो ॲड करून टाकेल व्हिडिओमध्ये. बाकी ये तो नाम ही काफी आहे. बस चला गाईस आता बस आपण एवढंच मॉडिफाय केलं म्हणजे गाडी अशी म्हणजे मला पण बघून अशी वाटते की भाई आपण भरपूर छान म्हणजे अशी काय गाडी आपण कोणती गाडी बघ म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत बोलायला गाडीसाठी. या लय भारी वाटते भाई गाडी आणि व्ह्यू सुद्धा लय मस्त आहे म्हणजे गाडी सुद्धा लय छान दिसते. चला आपण आता इकडेच म्हणजे हा ब्लॉग संपवतो मी. जरा गाडी राईड करतो माझी मस्त एकदम. आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग येईल वाटतं तो माझा एकविरेचा येईल पुढच्या वर्षी. आता आम्ही जाणार म्हणजे पुढच्या वर्षीमध्ये आम्ही 4 तारखेला एकविरेला जाणार आहे. तेव्हाचा ब्लॉग येईल तो एकविरेचा. मी शिर्डीचा ब्लॉग शूट केलेला बट तो काय झाला की मी जेव्हा माझ्या म्हणजे ते ॲपमधून DJIच्या ॲपमधून मी डाउनलोड करायला गेलो आणि मी विसरलो की मी म्हणजे फर्स्ट टाइम केलं ना मी ब्लॉग शूट. तर मी विसरलो की डाउनलोड दाबलाय की डिलीट. मला वाटलं मी डाउनलोड सगळे केले मग ते डाउनलोड नाही आला. फोन तर ते साईड ते दाबलं मी साईडचं बटन तर ते डाउनलोड झालंच नाही. तर मला वाटलं डाउनलोड झालं आणि मग मी बाकी सगळे व्हिडिओ डिलीट मारून टाकले. तो मग त्यानंतर मला नंतर बघतो फोनच्या गॅलरीमध्ये सुद्धा व्हिडिओ नाहीत आणि असे पण व्हिडिओ नाहीत. ते कॅमेऱ्याच्या गॅलरीमध्ये पण व्हिडिओ नाही. म्हणून मग माझा म्हणजे तो ब्लॉग पूर्णच उडाला. म्हणजे पण भरपूर छान ब्लॉग बनलेला तो पण माझा. थोडे व्हिडिओ होते ते मी रील्समध्ये यूज केले. आता मग आता काय करणार. फॉग लाईट पण मी लावलेली बट काय यूज नाही. चला तर तुम्ही आता बघितलाच असणार की मी तुम्हाला सांगितलं की गाडीमध्ये मी काय काय मॉडिफिकेशन केलेत. तर तुम्हाला कशी वाटली गाडी आणि काय वाटली म्हणजे तुम्हाला तेच करू शकता कमेंटमध्ये की मी अजून काय याच्यामध्ये मॉड करू. आणि म्हणजे तुम्ही जे पण कमेंट कराल मी म्हणजे माझ्या मनापासून प्रयत्न करणार की ते मॉड त्याच्यामध्ये यूज करावे. म्हणजे अगर जर मला युजफुल वाटले तर. आता तुम्ही काही सांगणार आणि मी काही करणार असं नाही. बट तुम्ही मला सांगा, तुम्ही मला एक सजेशन द्या की म्हणजे काय यूज करू मी, काय अजून त्याच्यामध्ये मॉड करू शकतो मी. आणि हेल्मेट अगर तुम्हाला मी दाखवतो बघा, हे मी इग्नाईटचा हेल्मेट घेतलेला. म्हणजे एकदम छान हेल्मेट आहे इग्नाईटचा. म्हणजे मी आता मी जेव्हा ह्याच्या आधीचा मी जो ब्लॉग आहे ते शूट केला ते मी हेल्मेटला कॅमेरा लावून शूट केलेला. तो POV शॉट घेतलेला मी. बट हेल्मेट आता म्हणजे तुम्हाला त्यासाठी मी ट्रायपॉडला कॅमेरा लावला. हेल्मेट म्हणजे एकदम भारी हेल्मेट आहे हा. भारी म्हणजे एकदम पूर्ण वर्थ हेल्मेट आहे इग्नाईटचा. म्हणजे लुक्स पण भारी आहे, त्याचा स्पॉयलर पण मस्त आहे. हा मी हे पण यूज केलं. ची पॅडिंग पण चांगले आहेत. पॅडिंग एकदम प्रीमियम पॅडिंग दिली इग्नाईटने. म्हणजे आणि हे जो एअरवेंट्स पण दिले आहेत ते पण म्हणजे युजफुल आहेत ते. आणि मी ह्याच्यासोबत मला एक पिनलॉकवाला वायझर भेटला, क्लिअर वायझर. आणि हे भेटलं मला, त्याच्यासोबत मला भेटला हे बघा बलक नावा पण भेटला. IGN 16चा इग्नाईटचाच आहे. आपण कुठे गेला इग्नाईट, हा हे बघा इग्नाईटचाच बलक नावा मला भेटला आहे. आणि म्हणजे बॉक्समध्ये मला भरपूर सारे ॲक्सेसरीज भेटली. म्हणजे हा हेल्मेट बनला कॅव्लार असतो ना जो याच्यामध्ये यूज होतो. कशामध्ये कसं तुम्हाला सांगू, बुलेट प्रूफ मटेरियलमध्ये जो यूज होतो ना, जो त्याच्यामध्ये होतो मटेरियल, त्या मटेरियलनी हे हेल्मेट म्हणजे त्याच्या आतमध्ये तो मटेरियल यूज केला गेला आहे. आणि प्राईस पण म्हणजे एकदम छान आहे. मी तुम्हाला म्हणजे त्यांची इन्स्टा आय डी शॉपची तुम्हाला इन्स्टा आय डी मी टॅग करून टाकेल. त्यामुळे तुम्हाला अगर जर हवं असेल तर तुम्ही एकदा जाऊन भेटा, बघा हेल्मेट कसं आहे. आणि एकदा म्हणजे घेऊ शकता तुम्ही. म्हणजे असं एवढं महाग पण नाही आणि म्हणजे चांगलाच हेल्मेट आहे हा. आणि असं म्हणजे लुक्स पण चांगलं. ज्या प्राईसमध्ये मला हा भेटला ना त्या प्राईसमध्ये म्हणजे असे लुक्स नाही भेटू शकत तुम्हाला. तुम्ही एक्झॉर घेऊ शकता, तुम्ही SMK घ्या, तुम्ही म्हणजे बाकीचे पण तुम्ही हेल्मेट बघू शकता. पण मला ह्याचा लुक मला भरपूर आवडला या हेल्मेटचा. म्हणजे स्पॉयलर्स वगैरे जे लिहिलं आहे, जे इग्नाईट, जे ग्राफिक्स, त्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन पण होते. मला हा मॅट कलर हवा होता बट मला मॅट भेटला नाही. का की तेव्हा बोलतोय की त्याच्याकडे फक्त आत्ता एक महिना आधीच हेल्मेट लॉन्च झाला आहे हा. आता संपवूया गाईज ब्लॉगला. आता मी चाललो म्हणजे माझ्या घरी चाललो. आता अंधार झाला आहे, मला घरी पण जायचं आहे, जरा काम होतं एक. बायकोने सामान आणायला सांगितलेलं, तर सामानचा बहाणा म्हणजे मी तिला बोललो थांब मी जाऊन आलो आणि मी इकडे येऊन शूट करून आता परत असं घरी जाणार. म्हणजे इकडून माझं घर 10-15 मिनटं लांब आहे. म्हणजे काय फरक नाही पडत आपल्याला, आपण यूट्यूबसाठी करू शकतो एवढं सगळं काय.
आता नेक्स्ट राईड असणार आहे माझी लोणावळ्याला नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट 4 तारखेला, नेक्स्ट इयरमध्ये 4 तारखेला, म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आपण देवीचे दर्शन घेऊन करणार आहेत. मी, माझी बायको आणि 1-2 आहेत माझे मित्र, ते येणार आहेत माझ्यासोबत. बघू आपण तेव्हाचा पण ब्लॉग शूट करून मी टाकणार आहे. बघा तुम्ही तेव्हा पण नक्कीच बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा या ब्लॉगमध्ये. आणि इंस्टाची आय डी तुम्हाला मी दाखवलीच आहे की बघा. तुम्हाला अगर इंस्टावर पण मला फॉलो करत असेल तर मला इंस्टावर पण नक्की फॉलो करा. तुम्हाला त्यावर भरपूर रील्स बघायला भेटतात.